त्या मनाने आपण ही इनिंग पाहणार आहोत. येस प्लीज लाईट्स बंद करा. फोर व्हीलर मध्ये जिथे लाईट्स ऑन आहेत तिथे विनंती असणार आहे लाईट बंद करा प्लीज. चला लाईट्स बंद करायच्यात प्लीज. जे खेळाडू तिथे उपस्थित आहेत जाऊन सांगा तिथे गाडीमध्ये की लाईट्स बंद करायच्यात त्वरित. टीम दैवली आपल्याला विनंती असणार आहे की कॅप्टन आपण येऊन रिपोर्टिंग करायची. यानंतरची मॅच आपलीच असणार आणि आता थोडंसं फास्ट आणि फ्युरियस क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अनंत सुरेश स्ट्रायकिंग एंड वरती आणि गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला गोलंदाज भूषण पाहायला मिळणार आहे. शील संघ म्हटलं आणि पहिलं षटक म्हटलं ना की अनस भूषण आपल्याला नेहमीच पाहायला मिळतो ते पहिल्या षटकावरती पॉवर प्ले वरती त्यांनी आतापर्यंत गाजवलेलं अधिराज्य आहे. काय सांगशील कशी वाटते ही क्रिकेटची मॅच आणि त्याचबरोबर रात्र रजनीमध्ये. पहिला बॉल ऑन ड्राईव्ह ऑन ड्राईव्ह सरळ स्ट्रेट ड्राईव्ह केलाय आणि पहिलाच बॉल आपण पाहतो तर अगदी डॉट आलाय. निर्धाव चेंडूची सांगता होते 5 बॉलचा खेळ शिल्लक आहे. इथे फुल टॉस आणि फुल टॉस बॉलला इथे गवाई मिळत नाहीये. बॉल चाललाय बेधडक चाललाय अनंताच्या बॅटमधून येतोय झटपट पटापट येतोय दुसराच बॉल वरती षटकार. तर तुम्ही ऍक्शन रिप्ले बघू शकता. फुल टॉस बॉलवरती कसा बॅट्समॅन अनंतने चांगला षटकार मारलाय. चांगला स्ट्रोक त्यांचा पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये त्यांचं आपण बघितलं तर भूषण चांगली बॅटिंग भूषणची बॉलिंग चांगली पण तेवढी चांगली बॅटिंग अनंतही करतोय. तर आता पुढचा बॉल आपण बघतोय. बॉल हवेमध्ये आणि फील्ड स्ट्रोक मिस फील्ड आणि इथे सिंगल धाव प्राप्त झाली. डॉट बॉल चांगली बॉलिंग केली जाते. आपण पाहतो तर पहिला बॉल अगदी त्याचप्रमाणे डॉट आला त्यानंतर आपण षटकार पाहिलात फुल टॉस आणि त्या फुल टॉस बॉलला तुम्हाला इथे मैदानाच्या आतमध्ये नाही ठेवले जाणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहतो चांगला बॉल डिलिव्हर केला आणखी एक डॉट 3 बॉल 6 धावा. पुढचे बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणखी एक मोठ्या षटकाराचा प्रयत्न केला पण इथे देखील आणखी एक डॉट बॉल आलाय. एकतर आपण डॉट बॉल पाहतोय किंवा मग आपण पाहतो षटकार. कारण बॉलर चांगली बॉलिंग करत टप्प्यावरती बॉलिंग करतोय. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल त्याचा. तर हा त्याचा नेक्स्ट बॉल यॉर्कर स्ट्रेट ड्राईव्हने खेळला स्ट्रेट बॅटने खेळायचा प्रयत्न केला. डॉट बॉलची समाप्ती. आणखी एक डॉट बॉल. या ओव्हरमध्ये फक्त एक चेंडू खराब आलाय आणि बाकी 4 चेंडू डॉट आले. उडवलाय बॉल हवेत आणि मिस टायमिंग स्ट्रोक आणि जयची शक्यता आणि मात्र इथे फलंदाज बाद झालाय. अनंत कॅच आउट स्वरूपात आणि इथे मात्र चिंचोलवाडीला पहिली विकेट पहिला झटका लागतो. न्यू बॅट्समॅन इन चिंचोलीवाड राम. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा एक गडीच्या मोबदल्यात. सेकंड ओव्हर गौरव
3 ओव्हरची मॅच आहे आणि आता फक्त 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे गौरव बॉलिंग ट्रॅकवरती. तर बघूया आपण आता गौरवची गोलंदाजी कशी आहे. त्यांनाही ही गोलंदाजी चांगली करण्याचा प्रयत्न करावा लागेल जर कमीत कमी धावा रोखण्याचा प्रयत्न करत असेल. आणि मग इथे लाऊड अपील आहे. डॉट चेंडूची समाप्ती. चांगला बॉल त्या गौरवच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी केली आहे. बॉल अगदी आपण पाहिलं तर समोर डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला होता. यष्टांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. लाऊड अपील झाली पण पिचिंग पाहणं गरजेचं. बॉलची हाईट पाहणंही तेवढंच गरजेचं होतं. बॉलची हाईट पाहिली तर अगदी गुडघ्याच्या वरती व्यासाच्या थोड्याशा वरती बॉल निघालाय आणि त्याचमुळे पंच आमचे स्थिर स्थगित एका जागेवरती उभे आहेत आणि सांगतायत की हा बॉल अगदी कुठल्याही प्रकारची तुम्हाला विकेट मिळणार नाहीये. ही मॅच दोन्ही संघांसाठी महत्वाची आहे कारण की हा सुपर 6 मध्ये एंटर करण्याची महत्वाची मॅच आहे. जर या दोन्ही संघातून जो मॅच जिंकेल तो सुपर 6 मध्ये प्रवेश करेल. फ्रेंच ट्रॉफी मधली अस्तित्वाची लढाई. ओ स्विंग अँड मिस. चांगला बॉल इथे गौरवच्या माध्यमातून. सलगचा दुसरा चेंडू डॉट गौरवच्या माध्यमातून. शील संघाची गोलंदाजी ती आज नाही अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून अधिराज्य गाजवणारी राहिली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतो तर थोडासा मिसॅमिक स्ट्रोक आहे. बॉल हवेमध्ये असणार आहे. 2 खेळाडू येत आहेत. बॉलच्या खाली प्रयत्न होतो आणि त्या प्रयत्नांना इथे यश लाभत आहे. शील संघाला यश लाभत आहे आणि गौरवच्या खात्यामध्ये आणखी एक विकेट. सुरेश बॅक टू इन ॲट नंबर 4 वरती दशरथ. गौरवच्या माध्यमातून इथं चांगली बॉलिंग बघायला भेटते तुम्हाला. सलगचे 3 चेंडू त्यांनी डॉट फेकलेत. एकही धाव त्यांनी खर्च केली नाही आणि 1 विकेट प्राप्त केली आहे. तर आता त्यांचे 3 चेंडू बघूया आपण पुढचे. आणखी एक बॉल हवेमध्ये आणि आणखी एकदा कॅच पकडली जाते. आतापर्यंत खेळपट्टीवरती झालाय काय तर आतापर्यंत 10 बॉल एक्झिक्यूट झालेत ज्यावरती फक्त 1 बॉल जो बॅटला चांगला आदळला त्यावरती षटकार आला आणि त्यानंतर प्रत्येक बॉल किंवा डॉट असेल अन्यथा तुम्हाला विकेट पाहायला मिळणार आहे. वा काय गोलंदाजी राहिली आहे. असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये चांगले बॅटर तुम्हाला मॅचेस जिंकवून देऊ शकतात पण चांगली गोलंदाजी तुम्हाला स्पर्धा आणि त्या स्पर्धेमधलं भरघोस पारितोषिकही जिंकून देऊ शकते. अशी चांगली गोलंदाजी शी टीमची आतापर्यंत राहिलेली आहे. बनोटे साहेब यांच्याकडून पारितोषिक येते गौरवसाठी हॅट्रिकच्या उंबरट्यावरती गोलंदाज आणि जर हॅट्रिक संपादन केली तर त्यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पारितोषिकही महत्वाचे पण त्याहून महत्वाची ही अस्तित्वाची लढाई तुम्हाला पाहायला मिळते. फ्रेंच चषक अगदी संपूर्ण गोरेगाव आणि संपूर्ण बदलापूर आणि आता महाराष्ट्राने दखल घेणारी ही स्पर्धा पाहायला मिळते आपल्याला. वा हॅट्रिकचा बॉल आणि तो फेस करण्यासाठी रामदास येतोय. पाहूयात हॅट्रिक पाहायला मिळणार आहे का आपल्याला.
पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल हवेमध्ये असणाऱ्या झेलची शक्यता, गोलंदाज होता येतो चेंडूच्या खाली, पण यष्टीरक्षक म्हणतोय थांब, मी करतो तुझं सहकार्य, केलंय सहकार्य आणि टाळ्या 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 वाजल्या पाहिजेत मैदानाच्या आतमध्ये गौरवसाठी. 5 बॉल फेकलेत, त्या 3 विकेटच्या नावावरती होऊन जाऊ दे डीजे. वरती बॅट्समॅन गणेश. जर चिंचोलीवाडीला जर हा सामना जिंकायचा क्वालिफाय व्हायचा असेल तर त्यांना इथून पुढे चांगली बॅटिंग करायला लागणार आहे, कारण की चेंडू फक्त शिल्लक आहेत 7 आणि धावा फलकावरती आहेत फक्त 6. पण सर गौरव इथे आहे मेडांच्या उंबरठ्यावरती, हा विक्रम त्याच्या नावावरती लागेल का? इथे देखील पुन्हा एकदा क्रॉस बॅटनी खेळलेत, बॅटच्या फेस वरती चांगला आला नाही, स्क्वेअर लेग वरती खेळाडू तैनात, पण याही बॉल वरती नाही मिळाली विकेट. असं अगदी सगळ्यांना वाटलं होतं की विकेट मिळते का, विकेट नाही मिळाली. 2 धावा पूर्ण झाल्यात, 12 बॉलचा खेळ संपलाय. धाव फलकावरती लागल्यात फक्त आणि फक्त 8 धावा. 12 बॉल 8 झालेत, 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पण क्रिकेटचा खेळ आहे ना, इथे वेळ बदलायला वेळ लागत नाहीये. पाहत वेळ बदलते का? 6 बॉल 2 ते 3 षटकार आले तर मात्र मॅच मध्ये मजा येणार आहे. शेवटचं आणि तिसरं शतक हाताळण्यासाठी आलेले शील संघाकडून सचिन. जर चिंचोलीवाडी संघाला या ओव्हरमध्ये चिंचोलीवाडी संघाला 1-2 मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. जर त्यांनी मारले तरच ते क्वालिफाय होऊ शकतात, अन्यथा 3 ओव्हरमध्ये 10 धावांच्या शील संघ चेस करू शकतो. चेस होईल, हरकत नाहीये, चेस केलं जाईल, पण अजून मॅच संपलेली नाहीये. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हो, पहिला बॉल फुल टॉस आणि फुल टॉस बॉल वरती इथे बिरकवण्याचा प्रयत्न केला. बॅटची हलकीची कडा लागत असताना पॉइंट रिजन वरती बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव मिळत आहे आणि इथे निर्णय आता तिसऱ्या पंचांकडे जाण्याची आवश्यकता आहे. वेस्ट साईडचा नो बॉल बॅटिंग टीमचा रिव्ह्यू असणार आहे. येस सर, जाऊयात आता आपण तिसऱ्या पंचांकडे. आमचे बाळामाने सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. अगदी प्रत्येक जण पाहतोय आजची शेवटची रजनी आहे, मग पुन्हा एकदा 8व्या पर्वामध्ये आपली भेट होईल. त्याचबरोबरीने ह्या 365 दिवस आणि नेहमी आपल्या या 5 दिवसांची 6 दिवसांची वाट पाहिली जाते ना. फ्रेंच चषक, त्यामध्ये मानकरी कोण ठरला, अगदी आज चर्चेनं उत्थान आलंय की आज फायनल कोण मारेल, पहिलं पारितोषिक कोणाला. सर फेअर डिलिव्हरी आहे आणि रिव्ह्यू देखील लॉस्ट असणार आहे टीमचा. पाहतो ऍक्शन रिप्ले, त्यावरती देखील आपण पाहिलं क्रिसच्या पॉपिंग क्रिसच्या आतमध्ये बॅटर खेळतोय आणि त्याचबरोबरीने वेस्टच्या खाली तो बॉल अदळलाय बॅटवरती. त्याचमुळे फेअर डिसिजन, अगदी योग्य तो डिसिजन आमच्या पंचांचा राहिलाय. शॉर्ट बॉल इथे देखील लीप करण्याचा प्रयत्न केला होता आणि वाईट बॉल असणार आहे. अतिरिक्त सर एक्स्ट्रा वरती आता रोख लावण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जर इथून थोडी अजून कंजूस गोलंदाजी केली या षटकामध्ये आपण पाहिलं तर सिंगल डबल वरतीच कॉन्सन्ट्रेट केलात ना तर मात्र तुम्हाला सामना सहजरित्या जिंकता येईल, पण चुकाच करून चालणार नाहीये. ओ बॉल हवेत आणि मात्र इथे मिस टायमिंग स्ट्रोक, क्षेत्ररक्षण येत आहेत आणि मात्र इथे खराब क्षेत्ररक्षण आणि इथे 1 धाव पूर्ण आली आहे. दुसरी धावेचा प्रयत्न आणि मात्र धाव बादच्या रूपात फलंदाज बाद.
2 बॉलचा खेळ झालाय. सचिननी 2 बॉलवरती अगदी फक्त 3 धावा दिल्यात. पण आता इथून मॅच मध्ये जिवण्यासाठी आपण पाहतोय ना, तर चिंचलवाडी संघाला एखाद दुसरा षटकार मारणं गरजेचं आहे. कारण तो मारला षटकार किंवा चौकार तर मात्र मॅच मध्ये त्यांचा कमबॅक होऊ शकतोय. जसं जसं आपण अगदी रात्र रजनीकडे पुढे जातोय, 2 अडीच 3 वाजता बॉलरचं डॉमिनेशन आणखी प्रखर होत आहे. हो, इथे मात्र अप्रतिम स्ट्रोक, चांगला कनेक्शन आणि गणेशच्या बॅट मधून हा येतोय षटकार. मला 20-25 करणं गरजेचं आहे आणि त्या दिशेला वाटचाल आता करत चाललाय चिंचवडी संघ. चांगली टीम आहे, चांगल्या टीमची बांधणी पाहायला मिळते. 18 धावा लागल्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पुढचा बॉल इथे यॉर्करचा वापर केलाय. काय अप्रतिम गोलंदाजी केली गोलंदाजांनी. कमबॅक असावा तर तो असा असावा. पहिला बॉल जो अगदी चुकीचा हाताळला, पुढ्यात बॉलिंग केली, त्यावरती कॅपिटलाइज करत असताना बॅटरनी मारला षटकार आणि त्यानंतर पहा हा कमबॅक. व्हॉट अ यॉर्कर. अप्रतिम गोलंदाजी केली आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि एक तरी मोठा फटका खेळावाच लागेल, तर स्कोर चांगला होईल संघाचा. फायटिंग टोटल इथे, हो इथे स्ट्रोक चांगला आहे, मात्र क्षेत्ररक्षक जज करतात आणि इथे कॅच. आणखी एक विकेटचं पतन चिंचलवाडी संघाला. शेवटचा अंतिम चेंडू आणि न्यू बॅट्समॅन इन जय. जर चांगली टोटल करायची असेल तर त्यांना एक तरी मोठा फटका मारावा लागेल, कारण की आतापर्यंत 6 गडी बाद झालेत आणि 18 धावा धावफलकावरती. शेवटचा अंतिम चेंडू, तर बघूया आता जय काय करतात आपल्या संघासाठी. लास्ट बॉल. हो, शेवटचा बॉल पठ्ठ्यात आलाय आणि पाहूया तिथे बॉल कितवर ट्रॅव्हल होतोय. कुठेही जाणार नाहीये. आणखी एक कॅच आणि आणखी एक विकेटचं पतन. धावा लागल्या धावफलकावरती आपण पाहतोय, तर फक्त आणि फक्त 18 चेंडूचा खेळ. त्यामध्ये जिंकण्यासाठी श्री संघाला बनवायचे किती, तर 19 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. येस डी. दैवली आपल्याला विनंती असणार आहे, या दैवली टीमचे कॅप्टनला विनंती, आपण रिपोर्टिंग करा टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. टॉस साठी रिपोर्टिंग करायची आहे. टीम दैवली आपल्याला सातत्याने कॉल करण्यात येते. कॅप्टन कुठे असतील त्यांना विनंती, आपण या टॉस साठी. त्याचबरोबरीने मी तुझा थांबतोय, तुम्ही थांबू नका, पाहत राहा, एन्जॉय करत राहा. आमच्या या फ्रेंड्स चषकाला तुम्ही एन्जॉय करत राहा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये पुन्हा एकदा परिवर्तन करतोय आणि पुन्हा एकदा मी कॉमेंट्री बॉक्स मध्ये आवाज ऐकण्यासाठी आमंत्रित करतोय. ज्यांनी खऱ्या अर्थाने भाषा मराठी किंवा हिंदी कुठली असू द्या, त्या भाषेवरती केलेलं अधिराज्य आमचे प्रथमेश ठाकूर सर यांना मी आमंत्रित करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये.
रैना बैलाचे मालक प्रसाद बनवटे साहेब यांच्याकडून गौरव बनवटे यांना 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेले आहे. देण्यात आलं ना पारितोषिक, त्यामुळे पारितोषिक देण्यात आले. थँक्यू सो मच. कमेंट्री बॉक्स मध्ये देखील आपण थोडंसं परिवर्तन करतोय आणि कमेंट्री बॉक्स मध्ये आता प्रथमेश सरांना ऐकणार आहोत. लाल मोरी पत तर श्री संघाची सलामीची जोडी भूषण आणि हितेश मैदानाच्या आत. चिंचोलीवाडी संघाकडून पॉवर प्लेचं पहिलं शतक हाताळण्यासाठी वैभव. येणाऱ्या 18 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता आहे निर्णायक विजयासाठी. तर बघू अंपायरचा ग्रीन सिग्नल येताना. पहिला चेंडू लाईन खराब, वाईट चेंडू, अंपायरचा इशारा. येणाऱ्या 18 चेंडू आणि आता 18 धावांची आवश्यकता आहे. आणि पाहतो ऍक्शन रिप्लाय जेव्हा वैभव येतो बॉलिंग ट्रॅक वरती आल्यानंतर पहिलाच बॉल आणि जेव्हा त्यांनी ती उसई घेतलेला लँडिंग करत असताना अगदी थोडीशी दुखापत त्याच्या पायाला झालेली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर अगदी वळण घेतोय. वळण घेतल्यानंतर आता आपण सगळ्यांच्या नजरा पंचांकडे लागल्यात आणि पंचांनी पुन्हा एकदा एक अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड होते असं आमच्यापर्यंत सुपूर्त केलंय. म्हणजेच काय तर बॉल एकही झालेला नाहीये. आपल्याला बचाव 19 धावांचा करायचा आणि त्या बचाव करत असताना आपल्याला असे एक्स्ट्राच्या धावा देणं चालणार नाहीये. चेंडू आतमध्ये आणि लॉफ्ट केला आणि स्क्वेअर लेगच्या बाहेर 1 बाउन्स चौकार. डीजे आता येणारे 17 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे शील संघाला. जर चिंचोलीवाडी संघाला कमबॅक करायचा असेल तर त्यांना गोलंदाजीवरती अतिरिक्त धावा रोखण्याचा प्रयत्न करा. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि मात्र इथे स्विच हिट केलाय. 1 बाउन्स बॉल चाललाय सीमारेषा बाहेर चौकार. तर मात्र इथं शील संघाने सामना त्यांच्या बाजूने केलेला आहे. येणारे 13 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. बॉल आतमध्ये आला आणि मात्र इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि मात्र इथे एक धाव कंप्लीट झाली. 11 धाव फलकावरती. येणारे 15 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता आहे शील संघाला. आणखी एक वाईट चेंडू, वाईट +1, 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. येणारे 15 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे. 15 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये इथे थोडेसे एफर्ट्स कमी पडतायत का, कारण
प्रथम बॅटिंग करताना आपण पहिल्या धावा फक्त बनल्या 18, त्यामुळेच इथे गोलंदाजही वारंवार सातत्याने ते चुका करतोय आणि आणखी एक नो बॉल त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नो बॉलच्या साहाय्याने धावफलक पुढे, धावा लागल्या धावफलकावरती 14. जिंकण्यासाठी मात्र 5 धावेची आवश्यकता आणि त्यातही पुढचा बॉल हा फ्री हिट असणार आहे. चेंडूला लोफ्ट केला आणि मात्र इथे चेंडूचा क्षेत्ररक्षण तिथे चांगलं. 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. येणारे 14 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता. सामना पूर्णपणे शील संघाच्या बाजूने झुकलेला आहे. ओ इथे बॅटची कडा आणि हा बॉल चाललाय जमिनीला स्पर्श करून चौकार आणि इथे शील संघाने टॉप 6 मध्ये प्रवेश केलेला आहे. वा, टॉप 6 मध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबरीने आपल्याला त्यांच्याकडून आलेल्या प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजरही पाहायला मिळाला. म्हणजे जेव्हा मॅच क्लोज होईल आणि त्या क्लोज मॅचेस मध्ये शील संघ खेळेल तेव्हा त्या प्रेक्षकांनाही तेवढीच मजा मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर तुम्हा आम्हा सगळ्यांनाच मिळणार आहे. मॅच क्वालिफाय आणि क्वालिफाय झाल्यानंतर आपण पाहतोय केलेलं हे सेलिब्रेशन. अगदी तो वाकला, तो थांबला, त्यांनी त्या खेळपट्टीला नमन केलं. त्यांनी सांगितलं आतापर्यंत जे कमवलं ते या खेळपट्टीमुळे कमवलं आणि त्या खेळपट्टीचं नमन करत असताना आपल्या बॅटलाही घेतलेलं हलकसं चुंबन हे सांगून जाताना किती महत्वाचा खेळ, किती महत्वाचं हे क्वालिफिकेशन त्याच्यासाठी होतं. आणि त्याचमुळे तर खऱ्या अर्थाने या गावासाठी खेळला जाणारा क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. शील संघ त्यांचं सेलिब्रेशन टॉप 6 मध्ये प्रवेश. आणि त्याच्या मागे कारणही तेवढं मोठं ना. शी टीम संघर्ष मैदानाच्या आतमध्ये 7 वर्षापासून करतायत आणि 7 वर्षामध्ये तुम्ही केलेलं हे क्वालिफिकेशन असणार आहे. आणि रात्र रजनीमध्ये पहिल्यांदा क्वालिफिकेशन झालेलं आहे. टीम शील साठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजे. असंही म्हणतात ना, वक्त ने मेरा साथ नहीं दिया तो लोगों ने मेरी काबिलियत पे शक किया, लेकिन इस दिन मेरा वक्त बदलेगा, वक्त मेरा आएगा. अपने इसी काबिलियत के साथ मैं पूरी दुनिया को जीत के दिखाऊंगा. वाह शील टीम, खूप चांगला खेळ. विजय तुमचा. ठोक डीजे.